जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या फलटण तालुक्याचं वैभव आणि आपल्याच गावाचं परमार्थिक वैभव हरिभक्तपरायण संकेतजी महाराज यादव यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी समोर येऊन बसायचं आहे. आता लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे. Hare
देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे इरते बापुडे काय रंग भवाच्या पोटी दुःखाच्या राशी शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे इरते बापुडे काय रंग तुका म्हणे नवे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे इरते बापुडे काय रंग पांडुरंगा पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरू कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपले चौफाळून आपले
वरी वैसव पावले श्री गुरूंची मजरदई सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषाच्या ध्रुवेकावरी अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या निनामे सुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा दुखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन कुमार पधारो हरि कीर्त जिकोला लखन जिकोला आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरथे बापुडे कायरंक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कृपे सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुपरिचित अभंग सेवेकरता विठ्ठल सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातून आजच्या प्रसंगाला अनुरूप असणारा अभंग किम निमित्तानं कीर्तन सेवा आयोजित सर्वांना जरी ज्ञात असलं थोडासा इको कमी करा तरी सांगणं वाक्याचं आद्य कर्तव्य असतं इको थोडासा कमी करा पुण्यभूमी पागरीमध्ये या पिसाळ परिवारातून कैलासवासी यशवंत बिरू पिसाळ नाना म्हणायचे सगळेजण त्यांना आदरणीय नानांना जाऊन आज तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण झालं वयाच्या 60व्या वर्षी मृत्यूलोक नावाच्या नगरीतनं नानांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज तिथीप्रमाणे त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नानांच्या पश्चात शोकाकुल असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती रतनबाई यशवंत पिसाळ त्यांचे दोनही चिरंजीव सचिनरावजी यशवंत पिसाळ असतील पंढरीनाथ यशवंत पिसाळ असतील आणि त्यांच्या दोनही कन्या
धनश्रीताई, पूनमताई, 7 नातवंडे, 2 त्यांचे कैलासवासी बाबू बिरू पिसाळ, तेही देवाच्या चरणात विलीन झाले. नानांच्या पश्चात त्यांच्या 5ही बहिणी, कर्तबगार मायबापाच्या पोटी जन्माला आलेले आदरणीय नाना कैलासवासी बिरू येसू पिसाळ आणि कैलासवासी नभाबाई बिरू पिसाळ, या दोनही बियांना तुम्ही समोर फोटोत पाहताय. वारकरी संप्रदाय एका वचनाला मानणारा संप्रदाय आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सिद्धेश्वर बाबा वारकऱ्याची बिलं काढायची असली तर एक उलटा नियम आहे. बिल काढायचं म्हटलं तर ते पुण्याचं बिल असतं. वारकरी संप्रदाय सांगतो आपण आपली कर्तबगारी स्वच्छ अक्षरानं लिहून ठेवावी आणि धन्यता देताना संप्रदाय आपल्याला नाही. मग धन्य माता पिता तया या धन्य माता पिता माता पिता तयाची. वारकऱ्याची बिलं निघताना त्याची उलटी गंमत आहे. आपण कर्म करायचं आणि धन्यता संप्रदायानं मायबापाला द्यायची. तसे आदरणीय नाना असतील, त्यांचे 2ही बंधुराज असतील आणि 5 त्यांच्या भगिनी, अशा 7-8 लेकरांना जन्माला घालणारे मायबाप धन्य. धन्य माता पिता तयाची. वारकरी संप्रदायामध्ये काही नियम लिहून ठेवले. त्या नियमाप्रमाणे उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तसं मृत्यूलोक नावाच्या नगरीतनं नानांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. 365 दिवसातला एखादा असा दिवस नसावा ज्या दिवशी गेलेल्या नानांची आठवण परिवाराला आली नाही. माणसं म्हणतात जाण्याबद्दल काही नाही हो. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू 5वीला पुजून ठेवला. सटवाईनं लिहिलेलं ते अक्षर असतं. प्रारब्धात ज्ञानोबा माऊलीची रेष आहे. ललाटी जे लिहिले ते ना मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटवून दिली. सगळी ओया, सगळे अभंग, सगळी प्रमाण पाठ झाली बुवा आम्हाला. हे सांगून सांगून पण आमचा वेळ वाया घालवू नका. हे जन्माला आलेला माणूसच मृत्यू पावतो, पण ते कोण्या वयात निघून जायचं हे ठरवतं कशावरती. तसं ते 60व्या वर्षी नाना निघून गेले. याचा अर्थ 60 वर्षापर्यंत परमेश्वरनं त्यांना आमच्यात ठेवण्याची मुभा दिली होती. की प्रारब्धातलं आयुष्य संपलं, नाना निघून गेले. माझा एक प्रामाणिक प्रश्न बसलेल्या लोकांना विचारायचा आणि अभंगात प्रवेश करायचा. चीन देशाला पाठीमागं टाकलं भारतानं लोकसंख्येत, जगात 1 नंबर झाला भारत देश. माझी भाषा कळते ना तुम्हाला? आवाज कानावरती व्यवस्थित पडतोय का? भारत देशानं चीनला पाठीमागं टाकलं नाना लोकसंख्येत आणि 1 नंबर झाला भारत. कोट्यावधी लोकसंख्येच्या भारत देशात एखादा माणूस निघून गेल्यावर बुवा बिघडतं का? आमचा सामान्य प्रश्न आहे. याचं सामान्य उत्तर आहे का पुढं सरका? कशासाठी शोक करतात लोक, कशासाठी दुःख होतं, खेद व्यक्त करतो. शरीराला झालेली जखम बरं करण्यासाठी मेडिकलमधलं औषध कामाला येतं. पण सज्जन हो, मनाला झालेली जखम बरं करण्याचं औषध जगाच्या पाठीवर अजून बाजारात उपलब्ध नाही. हे उपलब्ध झालं नाही. नाना निघून गेले. नानांचं जाणं हे हृदयाला लागलेली जखम आहे. का बिघडतं का माणूस निघून गेल्यावर? संप्रदाय सांगतो बिघडत नाही हो, पण गेलेल्या माणसाची उणीव वातवा भर जगाच्या पाठीवरचा कुठला जीव भरून काढू शकत नाही. म्हणून खेद आहे. विठ्ठल एक माणूस पुन्हा नाही हो. लाईफ इज नॉट वन्स मोर. प्रत्येक माणसाचं फिंगरप्रिंट तपासा बरं का. लोळे बाबा, गोळे माऊली, प्रत्येकाच्या फिंगरप्रिंटवरती प्रत्येकाचे ठसे वेगळे. तसे ज्ञानोबा माऊली म्हटले प्रत्येक फळाची वेगळी चव आहे. नाना नावाच्या फळाची चव वेगळी, यादव महाराज नावाच्या फळाची वेगळी चव आहे, रिद्धेश महाराज नावाच्या फळाची वेगळी चव आहे, आमचे निकम पाहुणे नावाच्या फळाची वेगळी. प्रत्येक फळाला वेगळी चव दिली माऊलीनं. हे फळ पुन्हा मिळायचं नाही. तू काया नगर का सौदागर,
तुम्हे अपने वतन पे जाना है. जाण्याबद्दल काही नाही हो बुवा, पण जाताना सांगून निघून जावं. नाना निघून गेल्या वर्षी 8वा बरोबर 1 वर्ष पाठीमागचा दिवस, ज्या पत्नीनं मालकाकडे बघून प्रपंचात पाऊल टाकला, त्या अर्धांगिनीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. पत्नीचं दुःख एका बाजूला आहे. आता महाराष्ट्रातली स्त्री उपवास करते, व्रतवैकल्य करते, पारण करते. ऐका सज्जन हो, मकर संक्रांतीचा आज दिवस आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रिया आज वावसायला जातात. गरिबी अंगाला वाट्याला आली तरी ती स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीच्या वाट्याला येते. पण परमेश्वराकडे उपवास करून तिला मागणं एकच मागायचंय, परमेश्वरा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, शतजन्मी मिळू दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, हे आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. मागणं देवाकडे दुसरं काही नाही. सोमवार करते, मंगळवार करते, चतुर्थी धरते, शनिवारही धरते, गुरुवारही धरते, एकादशी धरते, पौर्णिमाही चुकवत नाही. मागणं एकच आहे ना, कपाळाचं कुंकू असणारा माझा सौंदर्याचा अलंकार आहे. नाना निघून गेल्या वर्षी मालकिनीच्या कपाळावरचं कुंकू पुसले गेलं. दुःख होण्याची कारणं सांगतो मी बारकावे. जी जी नाती कुटुंबात नानासोबत माणसानं जोडली, त्या प्रत्येक माणसाच्या वाट्याचं दुःख एका बाजूला आहे. आता ते 18-20 वर्षाची होईपर्यंत बापाच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केलेली, आणि मग ज्याच्याकडे बघून प्रपंचात पाऊल टाकला, 7 जन्म संसार करायची शपथ घेतली. अरे पती हा परमेश्वर आहे. पतिव्रता स्त्रीची लक्षण आहे. जी बाई मालकाच्या आजारपणात त्याची साथ देते, जी बाई मालकाच्या अपमानात त्याचा साथ देते, आणि जी बाई मालकाच्या गरिबीत त्याची साथ देते, तिला पतिव्रता म्हणत जा. ते तीनही भूमिका बजावण्याचं सामर्थ्य आमच्या या पिसाळ परिवारातल्या माऊलीने निभावलं. नानांच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला. अगदी काही लोक शून्यातनं विश्व उभं करतात तात्या, आणि काही आधी शून्य निर्माण करावा लागतो. आदरणीय नानांचा सुरुवातीपासूनचा प्रवास हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे. कधी शेळ्या मेंढ्या राखण्यापासूनचा तो सुरुवातीचा प्रवास नानांचा, आणि तिथून इथंपर्यंत आलेला हा सगळा प्रपंचाचा गाडा. संसार रूपी रथाची चाकं 2 आहे. पती नावाचं चाक 1 आहे, आणि पत्नी नावाचं चाक 2 आहे. तसं आदरणीय नाना निघून गेले, एक चाक कोलमडलं. नको मला दाग दागिना असू द्या काळा धनी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. मालकीन देवाला सांगते, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळा मन धनी. बस आजच्या दिवशी भरल्या कुंकुवाचं कपाळ पाहिलं, सौंदर्याचं अलंकार पाहिला की मालकिनीच्या मनात इच्छा प्रकट होते. दाग दागिनं कमवलेली संपत्ती एका बाजूला, माझ्या कपाळाचा कुंकुवाचा धनी माझ्या आदरणीय नाना होते ते एका बाजूला. पण ते निघून गेले. नियतीनं क्रूर डाव खेळला. गेल्या वर्षी नाना निघून गेले. पत्नीला झालेलं दुःख एका बाजूला आहे, सुरबंद करा. दोनही चिरंजीवांना झालेलं दुःख एका बाजूला आहे. चिरंजीवाला दुःख झालं त्याला कारण आहे. हिवाळ्याचे दिवस सुरू आहे सज्जन हो. बाप नावाची चादर आयुष्यातनं निघून गेली की उजाडणारी प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. तसं नाना होते तोपर्यंत जबाबदारी खांद्यावरती पडण्याचं वय नव्हतं. जरी जबाबदारी खांद्यावर पडली तरी जीवन जगायला संस्कार शिकवते. तिला आई म्हणायला शिका, आणि जीवन जगण्यासाठी लागणारा संघर्ष करायला शिकवतो त्याला बाप म्हणा. का असणं त्याचं महत्वाचं आहे का? बापाची संपत्ती महत्वाची नसते.
त्याचं अस्तित्व महत्त्वाचं असतं. त्याला महत्त्वाचं कारण आहे. आपल्या समाजातली सगळी माणसं म्हणतात शर्टाचं बटन तुटलं, ताईला आम्ही म्हणतो आई तुटलेलं शर्टाचं बटन लावू. एक गोड वाक्य ऐका मिरडेकर, तुटलेल्या शर्टाचं बटन शिवते तिला आई म्हणा, पण तुटलेल्या लेकराचा आत्मविश्वास शिवतो त्याला बाप म्हणा. विठ्ठल शर्टाचं बटन शिवणं आमच्या आईचं काम आहे, पण आत्मविश्वास तुटला तर लेकराला आधार देण्याचं काम आमच्या परिवारात कोण करतं? तर त्याचं नाव आदरणीय नाना होते, ते निघून गेले. दोनही लेकरांचं दुःख एका बाजूला, लेकींचं दुःख दोनही एका बाजूला आहे. लेक म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा आहे, तुकडा असताना दिसायला दोघाची दोन शरीरं दिसत असतील, पण नाना आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या दोन्ही कन्या जनाबाई मुक्ताबाई सारख्या संस्कारी पुरी जन्माला घातल्या. दिसायला दोन शरीरं वेगळी, पण असताना आत्मा एक आहे. लेकवडाची पारंबी पिसाळून ठुमरे परिवाराला जोडलं, दोन्ही घराला जोडते. असो माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. निसर्गातनं चिमणी नावाचा शब्द वजा केला तात्या तर निसर्गाला किंमत नाही, आणि घरातनं लेक नावाचा शब्द वजा केला तर घरालाही घरपण नाही. या दोनही गोष्टीला नाविन्यपूर्ण चैतन्यमय वातावरण निर्माण करणाऱ्या घरातल्या दोनही लेकी, त्या दोघींना झालेलं दुःख एका बाजूला आहे. आता तरी सोशल मीडियामुळं तुम्हाला मला बातमी लगेच कळते, नाना निघून गेले, अमुक माणूस निघून गेला, एका मिनिटात तिकडची बातमी जाते. जुना काळ होता, आज एखादी दुःखद घटना घडली संक्रांतीला तर बैलगाडी घेऊन माणसं जायची गावात. मोबाईल नाही, काही नाही, बैलगाडीतला गाडीवान जायचा. या गावात लेख दिली असली 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, तर गाडीवान जायचा. पारूबाई, ठकूबाई, तात्याला आजारी पडले, लागलीच बोलवलं. हातातलं खुरपं बिचारी टाकून द्यायची, जे काम करत असेल शेतात जागीच सोडून द्यायची. 2-4 पिशव्या कशा तरी वायरच्या पिशवीत गुंडाळायची. जो गाडीवान आलता बैलगाडी घेऊन गुंगराच्या गाडीत बसायची, लागली माघारी माहेरात निघायची. येईपर्यंत तिच्या डोळ्यातली धार बंद नसायची. हे बापावरचं तिचं प्रेम आहे. गाडी चालवणाऱ्याला विचारायचे, दादा एवढ्या गडबडीचं सांगावा ज्या अर्थी तुम्ही मला घेऊन आला, खरंच माझे तात्या बरे का? बापावरचा जीव. गाडीवान सांगायचा काही नाही झालं त्यांना, पण तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली. गावातनं गाडी आत प्रवेश करायची आणि वट्ट्यावर उभा राहणाऱ्या बायका म्हणायच्या, बाई बघा ना, कधी एकी सकाळी तिच्या बापाचा जीव गेला आणि अजून तिला माहेरातनं सोडलं नव्हतं, सासरातनं. काही सासरवास असलो तिला. वट्ट्यावरच्या बायाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर याच्या डोळ्यातल्या पाण्याची आसव थांबत नव्हती. साडीचा पदर घ्यायची आणि डोळ्याला लावायची. घराच्या समोर पहिली गर्दी पाहायची आणि हातातली पिशवी फेकून जायची. दोन्ही कवाडाला धक्का द्यायची. हृदयापासून दिला तो धक्का. समोर बाप दिसत नव्हता, बापाचं प्रेत दिसायचं. काय काळ होता हो. जाऊन बापाला बिलगायची, बापाच्या गळ्यात पडून रडायची. माईच्या गळ्यात पडताना तिला सांगायची, आई सर्वस्व घाण ठेवलं माझ्या बापानं माझ्यासाठी, माझी विनंती आहे आई तुला, माझं नाही ऐकायचे आता ते. आतापर्यंत प्रत्येक लाड कौतुक पूर्ण करण्याचा हट्ट माझ्या बापानं पूर्ण केला. शेवटची इच्छा आहे माझी, एकदा मला बापाशी बोलायचं. तर माय गळ्यात पडून तिला समजावायची, माय बोलला असता बाप तुझ्याशी, पण यायला जरा तुला उशीर झाला. आजपासून बरोबर 1 वर्ष पाठीमागचा आजच्या तिथीचा दिवस आठवा. नाना निघून गेले ही बातमी ज्यावेळी दोनही लेकींना कळली असेल त्यावेळी आभाळ कोसळल्यासारखं झालं असेल. माणसं म्हणतात तो रक्ताचा माणूस निघून गेला की कळतं माणसानं काय कमवलं होतं. चालताना माणसानं असं चालावं, 4 लोकांनी रामराम घातला पाहिजे. बोलताना असं बोलावं, 4 लोकांनी जवळ येऊन आपल्या टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बसतानाही असं बसावं, 4 लोक जवळ येऊन बसली पाहिजे. जगताना असं जगावं, जगण्याचा हेवा वाटला पाहिजे. मरतानाही माणसानं असं मरावं, ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. ते सुंदर नातं नानांनी हयातभर जोडलं आणि गेल्या वर्षी निघून गेले. लेकीला दुःखाच्या महासागरात उठलं गेलं.
भावाचं भाऊबळ निघून गेलं. रामायणात प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले तर भरत नावाचा भाऊ पुढे आलता मिरडेकर. सावत्र भाऊ होता, पण भाऊ शब्द पेनानं कागदावरती लिहा, कळेल भावाचं भावावर किती प्रेम आहे. भाऊ शब्द पेनानं कागदावरती लिहा, लिहिताना सरळ लिहा आणि वाचताना उलटा वाचा, शब्द तयार होतो उभा. अख्खं गाव विरोधात गेलं तरी चालतं, पण भाऊ विरोधात जाऊ नये. एका आईच्या पोटी जन्माला आलेली आपण लेकरं, विधवर आईच्या पोटात आपल्याला जागा पुरली, नाळेला नाळ जोडून आपण जन्माला आलो. भावाचं भाऊबळ निघून गेलं. आपल्या बापासारखा दुसरा हितचिंतक नाही, आपल्या भावासारखा दुसरा सल्लागार नाही, आपल्या बहिणीसारखी दुसरी काळजी करणारी दुसरी आईनंतर कुणी नाही, आणि आपल्या आईनंतर आपल्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवणारी घरात दुसरी कुणी नाही. माझं वाक्य पटत असेल तर हे घरी घेऊन जा लिहून आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणायला शिका. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणा. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणा. पण डोळ्यात न दाखवताही लेकरावरती प्रचंड प्रेम करतो त्याला बाप म्हणा. विठ्ठल. दुःखाच्या महासागरात लुटलं. बहिणीचे 2 सोन परके झाले, 5ही बहिणींचे. रक्षाबंधनाचा सण पुरका झाला, भाऊबीजीचा सण पुरका झाला, भाऊ निघून गेला. या सगळ्या लोकांना दुःख का झालं त्याला कारण आहे. प्रारब्धातलं नानांचं आयुष्य संपलं. तुम्ही म्हणसाल फक्त आमच्याच वाटेला हे दुःख आहे का? नाही 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 नाही. रामायण महाभारत ऐकणारी सुज्ञ माणसं माझ्यासमोर हजर आहे. रामायणात जे दुःख पिसाळ परिवाराच्या वाट्याला आलं ते दुःख प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला आलं. उद्या सकाळी अयोध्येचे राजे होणार आणि आदल्या रात्री सूत्र फिरली, जगाचा मालक वनवासाला निघाला. कौसल्या नावाच्या आईच्या डोळ्यातनं पाणी आलं. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आरा. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून. परिवाराच्या वाटेल आहे का? प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. ऐका ऐका, 3 लोक जाताना सोबत आहे प्रभू रामचंद्राच्या. एक लक्ष्मण भैया, दुसरे सीताई साहेब आणि स्वतः प्रभू रामचंद्र. सोडायला जाणाऱ्या सारं त्याचं नाव आहे सुमंत प्रधान. ज्या रथात प्रभू रामचंद्राला बसवलं हे दुःख तुमच्या माझ्या वाट्याला नाही. जिथपर्यंत रामप्रभूला रथात बसवलं होतं त्या गावाचं नाव होतं शृंगवीरपूर. रामायणात त्याचा उल्लेख आहे. वनवासाला गेलेल्या रामप्रभूला सोडून वापस माघारी रथ आला. घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला. कौसल्या माईच्या डोळ्यातनं पाणी आलं. सुमंता कहा तक गए थे, कुठपर्यंत गेलता? तर सुमंत प्रधानानं उत्तर दिलं होतं, माँ शृंगवीरपूर तक रथ था, उसके आगे नैया थी माँ, उसके आगे पैदल चले गए. ही बातमी पैदल चले गए आईनं डोळ्यानं कानानं ऐकली. ताईच्या डोळ्यातनं पाणी आलं. डांबरी रस्ता होता त्या काळात सज्जन हो. तप्त असणाऱ्या मातीवरती कौसल्या नावाची आई अनवानी पायानं उभा राहिली आणि वरती आकाशाकडे पाहिलं. 12 वाजताचा प्रखरचा सूर्य पाहिला. आईच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं, मुखातनं वचनं निघत होती. सूर्यवंशी देन करा, तापू नको रे भास्करा, माझा राम वनवासाला आला. आईची काळजी वाहत होती, मुखातनं शब्द सांगत होती कौसल्या नावाची आई. सूर्याकडे पाहत होती, विनंती करत होती, सूर्य राजा, सूर्य नारायणा, माझी विनंती आहे तुला, आजपासून सूर्य तापायचा जरा कमी कर, कमी. सूर्य म्हणला, आई आजपासून तर सूर्य तापायचा दिवस चालू झाला आणि तू म्हणते सूर्य तापू नको, कारण काय? दुःख रामायणातलं. ताई सांगत होती, माझ्या रामाच्या पायात चपला नाही म्हणून मी ताप म्हणत नाही, कमी ताप म्हणत नाही. तो आग गोष्टील सूर्या आणि माझ्या रामाच्या पायातल्या चपला नसल्यामुळं राजा रामाच्या पायाला फोड येतील. अरे राम क्षत्रिय कुळात जन्माला, रघुकुलातला माझा राम आहे. रडणार नाही तो, रडणं क्षत्रियाला शोभत नाही सूर्या, पण तापू नको म्हणते त्याला कारण आहे. माझ्या रामाच्या पायाला फोड पाहिले तर त्याची पत्नी त्याच्या सोबत वनवासात आहे. ती त्याच्या दुःखात भागीदार होणारी पत्नी आहे. सीता तिचं नाव आहे, पतिव्रता ती आहे. आपल्या मालकाच्या पायाला फोड पाहिले तर तिच्या डोळ्यातनं पाणी येईल.
आणि मालकिनीच्या डोळ्यात पाणी पाहिलं तर शत्रूचा पराभव केल्यानंतर डोळ्यातनं पाणी न येणारा माझा राम. पण बायकोच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं की माझा राम हळवाय हळवा. त्याच्याही डोळ्यातनं कदाचित पाण्याचा एखादा थेंब येईल. आणि माझ्या रामाच्या डोळ्यातनं पाण्याचा थेंब पाहिला तर आकाशातले आणि स्वर्गातले वैकुंठातले देव आशीर्वाद देण्याऐवजी शाप देतील. रघुकुलात जन्म आलेलं लेकरू रडकं निघलं. म्हणून माझी विनंती, तापू नको रे भास्करा, काही आईची दूरदृष्टी. सगळा वनवास संपला सज्जन हो. मला दुःख सांगायचं ना, भंगात प्रवेश करायचा आहे पहिल्या चरणात. वनवास संपला 14 वर्ष 27 दिवसाचा. सोबत असणाऱ्या सेवकाचं नाव आहे प्रभू रामचंद्राच्या मारुती राया. जाताना भरतानं वचन घेतलं होतं, भैया वनवास जाते समय मुझे वचन देकर जाओ. क्यों रे भरत, क्या वचन चाहिए? भैया वचन देकर जाओ. 14 वर्षाचा वनवास संपला की शेवटच्या दिवशी माझा राम मला अयोध्येत दिसला पाहिजे. हे भावाचं बंधू प्रेम आहे. नाही दिसला माझा राम मला अयोध्येत तर हा भरत नावाचा भाऊ तुम्हाला पुन्हा जगात कुठं दिसणार नाही. जीव दिल. काय भाऊ प्रेम करतो. माणसांनी रामायण बदनाम केलो. रामायण महाभारत टाइमपास नाही सज्जन हो. माझं तेही तुझं आणि तुझं तेही तुझं हे शिकवतं त्याला रामायण म्हणा. आणि तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझंच. तुझं बी माझं माझं बी माझंच हे शिकवतं त्याला महाभारत म्हणा. आपलेपणा जिथं असतो त्याला रामायण म्हणत जा आणि स्वार्थीपणा जिथं येतो त्याला महाभारत म्हणत जा. वनवास संपला होता आणि मारुती राय करवी निरोप पाठवला होता, प्रभु रामचंद्र ने जाओ मेरे भरत नाम के भाई को संदेशा भेजो. उसे कहो तुम्हारा भाई वापस अयोध्या आ रहा है. हे दुःख आहे रामायणातलं. तर भरतानं नंदीग्रामात स्वतःला कोंडून घेतलं होतं. मारुतीरायानं उड्डाण घेतली. जय श्रीराम. भरत नावाच्या भावाला शोधूत मारुतीराय आले तर नंदीग्रामात भरताला पहिलं उड्डाण खाली घेतली. भरतजी जय. आपके भैया ने मेरे पास संदेशा भेजा है. आपके भैया ने कहने को पता है आपको कल शाम को सूर्यास्त के पहले आपके भैया लौटने वाले हैं. बातमी कानानं ऐकली भरतानं आणि डोळ्यातनं पाणी आलं. मारुती या एका बातमीसाठी भरत आजपर्यंत जीवत राहिला. म्हणे माझा भाऊ कधीतरी अयोध्येत वापस येईल आणि माझ्या रामाचा राज्याभिषेक सोहळा करण्याची जबाबदारी या भरताकडे दिली. ज्या दिवशी राज्याभिषेक सोहळा हा भरत डोळ्यानं पाहिल त्या दिवशी दोन्ही बुबळं माझी काढीन आणि तुझ्या पायावरती ठेवीन. हे भावाचं प्रेम. राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता आणि रामप्रभू आता येणार होते. तयारी चालली होती तर भरत नावाचा भाऊ आनंदानं उड्या मारत निघाला कौसल्या माईकडं. मा आपको काही खबर. आता कौसल्या आईनं जे उत्तर दिलं ते आपल्या पेसाळ परिवारातल्या रतनबाई नावाच्या पत्नीच्या अंतकरणातल्या वेदना आहे. ती बोलून नाही दाखवायची तुम्हाला, पण तुम्ही तिचं हृदय वाचायला शिका. कौसल्या नावाच्या आईकडे भरत चालला होता. मा तुला काय बातमी मिळाली का गाई. तर कौसल्या नावाची आई सांगत होती, भरता नाही रे मला काय बातमी मिळाली. आई तुला खरंच माहिती नाही. अगं तुझा लाडका पोरगा राम प्रभू वनवासातनं माघारी येतो उद्याच्याला. तर कौसल्या नावाच्या आईनं सांगितलं, भरता ही बातमी दिल्याबद्दल तुला किती द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. भरत आश्चर्यचकित झालो. म्हणे मा एवढी आनंदाची बातमी मी तुला देतो तुला हसू येत नाही. काय भानगडे नेमकी. आनंद झाला नाही का राम येतो ऐकून. ताईनं उत्तर दिलं ते बारकाव्या नाही का अभंगाचं सारा इथं. ताट बसून कीर्तन ऐकलं तर माझी भाषा कळेल. कौसल्या नावाची आई सांगते, भरत तुला वाटत नाही का माझा राम येतो मला आनंद होईल. अरे आनंद झाला पण अजूनही डोळ्यातनं पाणी येतं त्याला कारण आहे. मला आठवतं माझा राम अयोध्येत येईल. अख्ख्या अयोध्यावासी त्याच्यासाठी फटाके फोडतील आणि गुढेन तोरण उभारतील. अयोध्यावासी माझ्या रामाचं स्वागत करतील. पण माझा राम उद्याच्याला राजगादीवरती बसेल. गुरुदेव वशिष्ठ त्याचं मंचकारोहण करतील. राज्याभिषेक सोहळा करतील. देशोविदेशीचे राजे येतील. आसनावरती विराजमान होतील. रामाचा जय जयकार होईल. अरे सगळा राज्याभिषेक सोहळा ऐश्वर्यात संपन्न होईल. भरता पण अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं त्याला कारण आहे. सगळ्या देशोविदेशीचे राजे राज्याभिषेक सोहळा पाहतील. पण मला खेद एका गोष्टीचा वाटतो. हा राज्याभिषेक सोहळ्याचा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी त्याचा बाप आणि माझा मालक दशरथ नावाचा राजा जिवंत असता तर काय आनंद झाला असता. ह्या पत्नीच्या वेदना आहे. जसं नाना निघून गेले तर आपल्या रतनताई नावाच्या आईच्या वेदना वाचायला शिका. लाखो कोट्यावधी रुपयाची संपत्ती एका बाजूला आहे आणि नाती एका बाजूला आहे. माझं तर प्रामाणिक असं मत आहे मिरडेकर, कीर्तनकारही लांबचं नाही तुम्ही लांबचे नाही. आपण सगळे एका घरातली माणसं आहे. माझं वैयक्तिक असं मत आहे, कोट्यवधी रुपयाचा बंगला बांधा
आणि लाखो रुपयाचं देवघर त्यात तयार करा. मी सांगतो म्हणून प्रयोग करून बघा. आणि त्या लाखो रुपयाच्या देवघरात फक्त 10 रुपयाची पंती अथवा दिवा लावू नका. प्रसन्न वाटत नाही. दर्शनाला माणूस आला तर माणसं म्हणतात तुम्हाला सुद्धा काय काय कोट्यवधी रुपयाच्या बंगल्याचं कौतुक नाही केलं माणसाने, लाखो रुपयाच्या देवघराचं कौतुकही केलं नाही, पण उणीव भासली ती प्रकाशाची. तसं गोकुळ तयार करायला पिसाळ परिवाराला वेळ लागायचा नाही. कर्तबगार पोरांना जन्माला घालणारे नाना होते. गोकुळ तयार करायला का वेळ लागेल का? पैसा सत्ता संपत्ती कमवायला वेळ लागत नाही आणि नशीब पालटायला माणसाचे दिवस बदलायला वेळ लागत नाही. देवाची कृपा झाली तर यसके वारकीव झडकीव म्हणलं तरी प्रसिद्ध होते. देवाची कृपा झाली तर गुलीगत म्हणलं तरी प्रसिद्ध होते. त्याला का वेळ लागतो का? नशीब माणसाचं पालटायला वेळ लागत नाही. तसं पिसाळ परिवाराला गोकुळ तयार करायला वेळ लागणार नाही. पण माझं वाक्य नीट आहे का? गोकुळात आशीर्वाद देणारे नंद बाबा राहिले नाही याचा खेद आहे. विठ्ठल हे दुःख आलं का आमच्या वाट्याला? याचं तर उत्तर द्यायला अभंग सेवेला घेतलाय. महाराज म्हणजे तुमच्या माझ्या हातातल्या गोष्टी नाही. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंढक्यांची होते सागरात रेट. लक्ष बारकावे, शब्द बारकावे नाही का? शब्द काय सांगतात सुभाषितकार? तुमचा माझा दोष नाही मरणाच्या बाबतीत. दोन ओंढक्यांची होते सागरात रेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. ओ क्षणिक तेरी आहे बाळा वेळ मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे माय कैकही ना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. हे खेळ जाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रामायण त्याच्या पलीकडे एकही क्षण जगता येणार नाही. आणि प्रारब्धात जर मृत्यू पुढे ढकलला असला तर त्याच्या अलीकडे एकही क्षण आधी मरता येणार नाही. मग हे कर्म मरणाच्या बाबतीत देवाला सोडतं का? नाही 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 नाही, देवालाही सोडत नाही. सगळ्याला माहित आहे कथा भाग. सगळे कीर्तनकार म्हणले कृष्ण नावाचा देव पारध्यानं बाण मारला आणि देवाचा अवतार संपला. पारध्यानं बाण मारला आणि देवाचा अवतार संपला. पण का संपला त्याला कारण आहे. 7व्या अवतारात जगाचा मालक प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर बाण मारला होता वालीला. झाडाच्या आड दडून बाण मारला, पाला पाचोळ्यातनं लपून बाण मारला आणि वाली मारला देवानं. पाप केलं, पाप. कर्मातनं देवालाही सुटका नाही. रामप्रभूनं चूक केली, चूक. क्षत्रियाचं लक्ष नाही. दिवस मावळला की युद्ध बंद करावं. समोरच्या माणसाच्या हातातलं शस्त्र तुटलं तर युद्ध बंद करावं. रामप्रभूनं लपून बाण मारला वालीला आणि वाली मारून टाकला. त्या कर्माची नोंद चित्रगुप्ताच्या यादीत झाली. पुढच्या अवतारात रामप्रभूला भगवान श्रीकृष्ण व्हावं लागलं. आणि ज्या वाल्याला बाणानं मारलं तो वाली पारधी झाला. गेल्या अवतारात रामानं बाणानं वाली मारला. पुढच्या अवतारात पारध्यानं बाणानं कृष्णाचा अवतार संपवला. विठ्ठल ही माझ्या भाषा पटत नसेल तर जुन्या काळातली माणसं म्हणतात कर्माचा फेरा कोणाला चुकत नाही.
निमगाव शेजारी कुर्डुवाडी शेजारी निमगाव नावाचं गाव आहे बघा, कारखाना आहे निमगावचा. अकलूज कुर्डुवाडी टेंभुर्णी त्या परिसरात जाणाऱ्या माणसाला माहिती आहे. तिथले आमदार आहे बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे. त्या दोनही आमदाराच्या वडिलाचं नाव आहे विठ्ठल भाऊ शिंदे. त्या दोनही आमदाराच्या वडिलाच्या विठ्ठल भाऊच्या 48वी पुण्यतिथीला माझं गेल्या महिन्यात कीर्तन झालं. 48वी पुण्यतिथी. वडिलांना जाऊन 48 वर्ष झाली. मला विशेष स्वाभिमान वाटला पिसाळ परिवाराचा. आदरणीय नानांच्या तर पुण्यस्मरणानिमित्त आपली कृतज्ञता आहेच, पण नानांच्या आई वडिलांच्याही प्रतिमा इथं ठेवल्या. मायबापा प्रत्यची प्रचंड कृतज्ञता आहे. दोन विचारसरणीची माणसं सध्या समाजात बघायला मिळतात तात्या. मायबाप आमच्यात राहतात ही विचारसरणी एक आहे, आणि आम्ही अजूनही मायबापाच्यात राहतो ही दुसरी विचारसरणी आहे. विठ्ठल मायबापांना आमच्यात राहू नये, आपण मायबापाच्यात राहू. त्यात खरा आनंद आहे हो. किती दिवस त्यांचं आहे, पिकलं पान कधी गळून पडतं सांगता येत नाही. माझं वाक्य नीट आहे का? नानांना 7 नातवंड आहे. 7 नातवंडाचा आजोबा नावाचं प्रेम निघून गेले गेल्या वर्षी. लाखो कोट्यवधी रुपयाची संपत्ती कमवतील नातवंड. फेसबुक ओपन केलं तर 5000 जोडीदार जोडता येतात. व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन केला तर एका ग्रुपमध्ये शेकडो जोडीदार जोडता येतात. हजारो लाखो कोट्यवधी रुपयाची संपत्ती पुन्हा कमवता येईल. पण माझं प्रामाणिक मत आहे बसलेल्या लोकाला, आम्ही लहान असताना नातवंडाला प्रेमानं आजोबानं खिशातनं काढून नानांनी 10 रुपयाची दिलेली जी नोट आहे, त्या 10 रुपयाच्या नोटेत लाखो रुपयाची सर येणार नाही हे लक्षात ठेवा. येणार नाही त्याला कारण आहे. ती 10 रुपयाची नोट फक्त नोट नव्हती, नातवाप्रती आजोबाचं त्यात प्रेम होतं. विठ्ठल आपण जशी नानांची पुण्यतिथी करतो तशी त्या दोनही आमदारांनी 48वी पुण्यतिथी बापाची साजरी केली. मी कर्म सांगतोय, कर्म. तर त्या दोनही बापाच्या पुण्यतिथीला एक शाहीर आला होता कुर्डुवाडीचा. त्या शाहिराचं नाव आहे बापू जाधव. तुमच्या हातात भले मोठे मोबाईल आहे, त्यात यूट्यूब नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते ओपन करा घरी गेल्यावर, आणि त्यात बापू जाधव नावाचा शाहीर टाका. ते शाहीर बापू जाधवाचं एक प्रसिद्ध आहे बघा वाक्य. शाहीर बापू जाधव सगळ्याच्या मोबाईलला आले होते. गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं, निघून गेले बिचारे. वाट्याच्या कडेला बसायचे, दाढी वाढलेला चेहरा, आणि एकटेच बापू जाधव म्हणायचे, काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळेर, पाप करूनी पापी म्हण हे, सैरा वैरा पतैर, काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळेर, तुम 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 तुम. मोबाईलला ते तुंतून तुंतून बंद होत नव्हतं बघा. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र, तू केलेलं कर्म तुला विसरून जात नाही, शांती तुला झोप देईना, मन सैरा वैरा पतैर, काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळेर, काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळेर, काय काय केलं भल्या माणसा, देवाला सार कळेर, काय काय केलं भल्या माणसा, देवाला काय म्हणायचे बापू जाधव? हे काय कुठला अभंग नाही, हे कुठली काय कविता नाही. बापू जाधव रचना करायची, रचना. शाहीर म्हणायचे त्याला, समाजाचं प्रबोधन करणारे शाहीर. तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही, तू केलेलं कर्म तुला विसरून जात नाही, शांती तुला झोप देईना. काय भाग्यवान माणसं आहे मिरडेकर आपण. 2024 सालानं आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकवल्या. पडल्या पडल्या अंतरुणावरती झोप लागते इतके आपण श्रीमंत आहे. खाण्याच्या पदार्थात जरी बदल असला गरीब श्रीमंताच्या, तर भूक मात्र प्रत्येकाची सगळे हे लक्षात ठेवा. अंतरुणात झोपण्यात जरी बदल असला हो, तरी झोप मात्र सगळ्याची सारखी आहे हे विसरता कामा नाही. शाहीर बापू जाधव म्हणायचे, एक वाक्य काळजावरती करून ठेवा, पाठीमागं काय झालं हे उकरून काढू नका. जुना वाद माणसाने उकरून काढला आणि मग भांडणं लागली. द्वेष एकामेकाच बद्दलचा, तिरस्कार, भांडणं, या गोष्टी खून करायला माणसाला प्रवृत्त करायला लागल्या.
नाही तर अजूनही बीडचं प्रकरण ताजं आहे संतोष देशमुखाचं. एका सरपंचाचं विजत नाही तर दुसरा सरपंच मारून टाकला. माणसं घाबरं ना हो. बापू जाधव म्हणायचे जुनं पाठीमागं झालेलं उखरून काढू नका. एक लांबची भविष्यातली चिंता करून आजच्या दिवसाचं वाटोळ करू नका. आणि संकल्प क्रमांक 3 आजच्या अख्ख्या दिवसात कुणाचं वाटोळ करू नका. जगाचं बाप तुमचं वाटोळ करणार नाही हे वाक्य कीर्तनातनं घरी घेऊन जा. बस परमार्थ 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 वेगळा नाही. लय मोठ्या टपाऱ्या माळा घातल्या आळंदी पंढरीच्या वारीला गेला. परमार्थाची व्याख्या ही नाही. कुणासाठी तरी आपल्या डोळ्यातनं पाणी येणं याचं नाव आहे परमार्थ. आणि डोळ्यातनं पाणी गाळणार ही माणसे कमवणं याचं नाव आहे मोक्ष. विठ्ठल आर्थिकाची व्याख्या. मग हे परमार्थ आम्ही कमवलं मग तरी मरण चुकणार नाही का? नाही चुकणार. नामदेव रायाचं प्रमाणे नामा मने कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना कर्म रेखा नामा म्हणे. कर्मरेखा जर देवादिकाला चुकत नाही तर तुकोबा म्हटले मनाची मानसिकता करून ठेवा. सुख वाट्याला आलं तरी म्हणायचं त्याच्यामुळंच आलं. आणि दुःख वाट्याला आलं तरी म्हणायचं आपल्या प्रारब्धात होतं म्हणून आलं. ही मानसिकता अभंगाच्या पहिल्या चरणात चुकणार नसेल तर मनाची मानसिकता करून ठेवा. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या. किंवा दुसरा एक सुपरिचित अभंग आहे बघा. कोणे दिवसी बैसोनी हातीवर कोणे दिवसी पालकी सुभेदार कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे प्रसिद्ध अभंग आहे. समयासी सादर भावे आदेव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे समयासी सादर भावे हो समयासी सादर भावे. सगळ्या गोष्टी आम्हाला पटल्या हो, पण
शंका क्रमांक आमची 2 आहे. भजन करणाऱ्याला बी मरायचं आणि भजन न करणाऱ्याला बी मरायचं, मग भजन का करायचं? साधा प्रश्न आहे ना. भजन करणाऱ्याला जर मरण चुकलं असतं तर सगळ्यांनीच माळा घातली असत्या. पण तुम्ही म्हणता भजन करणाऱ्याला जायचं आणि भजन न करणाऱ्याला जायचं, कारण काय? भजन करण्याचं तात्पर्य फायदा काय? महाराजांनी उत्तर दिलं, उंदराला पकडताना मांजरीचं पकडणं वेगळं आहे पिलाला, आणि बोक्याचं पकडणं वेगळं आहे. आई आपल्या पिलाला पकडताना अशी अलगद पकडते, दात लागू देत नाही, आणि बोका पकडताना दात लागल्याशिवाय घेऊन जात नाही. असं महाराज म्हणले, बोका नाम काळोबा पाहे पा केवडा पसरला शे चवडा करुणी माझी वडा आकार गजू. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन केलं. किती मोठा आहे, भला मोठा आकार आहे त्याचा. आणि तो काय करतोय? घडोघडी काळ वाटयाचे पाय, सारखं घड्याळ बघतोय, अजून किती आहे अवकाश, अजून तो म्हणतो टाइम किती राहिला. कोण? कळी का? आपण जरी किती प्रयत्न केला मृत्यू चुकवायचा, तरी काळ न विचारी हाट, काळ न विचारी पहाट. कळी काळ वेळ पहाट बघत नाही, कळी काळ दिवस आहे का रात्र बघत नाही, कळी काळ तरुण आहे का म्हातारा बघत नाही, कळी काळ पुण्यवान आहे का पापी आहे बघत नाही, कळी काळ महाराज आहे का गायक आहे बघत नाही, कळी काळ वाजवणार आहे का पीटी मास्तर आहे बघत नाही. ज्या दिवशी मरण निश्चित आहे त्या दिवशी तो घेऊन जाणार. तुम्ही म्हणसाल मग पुण्यवानाच्या बाबतीत काय झालं? यादीच दिली. जे जे लिहिले प्रारब्धी, ज्ञानोबा तुकोबाची वचन नाही. विसोबा खेचर नावाच्या माणसाचा हा अभंग आहे. विसोबा खेचर किती चरणाचा? 6 चरणाचा. त्याला 4 चरणी अभंग म्हणायचं. जे जे लिहिले प्रारब्धी, सोपी भाषा, नीट ऐका 10 मिनिटं. ते ना चुके कर्म कधी होणारा चारिकी बुद्धी कर्मरेषा प्रगटे, न कळे पुढील होणार. काय काय कळत नाही? भूत भविष्य वर्तमान तीनही काळातलं कळत नाही. मग म्हणले करायचं काय? इमानदारीनं प्रामाणिकपणानं आपलं आयुष्य जगत राहायचं. कसं आहे माहिती आहे का? काही पुण्य आमचे बाबा म्हटले फक्त देवाला ना आपल्यालाच माहिती पाहिजे. हे वाक्य नीट आहे का? 2025 सालात एवढा संकल्प करता आला तर करा. काही पुण्य माणसानं अशी करावी जी फक्त आपल्याला ना आपल्या देवालाच माहिती पाहिजे. पुण्य करायचं माणसानं आणि ते झाकून टाकायचं. पण ते सध्या आम्हाला जमायचं नाही. हे दिखाव्याच्या नादात माणूस कॉम्पिटिशनचा एवढा डिप्रेशनमध्ये निघून गेला. गायकाचं गायकाला बघवत नाही, वादकाचं वादकाला बघवत नाही, कीर्तनकाराचं कीर्तनकाराला बघवत नाही, यूट्यूब चॅनलवाल्याचं यूट्यूब चॅनलला बघवत नाही, सिस्टमवाल्याचं सिस्टमवाल्याला बघवत नाही. माझं प्रामाणिक असं मत आहे, कॉम्पिटिशनच्या नादात डिप्रेशनमध्ये जाऊ नका. त्याचे कारण आहे काका. कॉम्पिटिशनच्या नादात डिप्रेशनमध्ये जाऊ नका. त्याला कारण आहे, बाजारात किती नवीन शेंगदाणे आले तर बदामाची किंमत कमी होत नाही हे लक्षात ठेवायचं. बस तुम्ही बदाम काहीतरी नवीन बघा, नवीन शिका. नित्य नवा आनंद हा भगवान परमात्म्याचं भजन करताना काकड आरतीत उल्लेख आला बघा. दररोज काकड आरती करणारी माणसं म्हणजे दररोजच पांडुरंगाला ओवाळतोय हो, पण दररोज नवा आनंद मिळतो. असं नाही म्हटले रोज पांडुरंगाची काकड आरती करतो आणि मग आता किकून गेलो देवाचं तोंड पाहून. तसं नाही. जीवन जगताना हे माणसाच्या आयुष्याची अशी रेख आहे. सगळ्यात मोठं दुःख माणसाला कशामुळे झालं असेल तर एका ग्रंथामुळं झालं. त्या ग्रंथाचं नाव आहे व्हॉट्सॲप नावाचा ग्रंथ. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो ग्रंथ आहे. कीर्तनात बसली तरी माणसं व्हॉट्सअप उघडतात, घरी जाताना व्हॉट्सअप, फिरायला गेला तरी स्टेटस टाकतात. माझं प्रामाणिक मत आहे, लाखो रुपये खर्च करून आपण गोव्याला फिरायला जातो आणि जाताना स्टेटस टाकतोय वी टू गोवा. म्हणजे दाखवाय गोव्याला समाजाला गेला का आनंद घ्यायला गेला? आनंद संपून टाकला. ही जुनी पिढी नानांची भाग्यवान होती. 60-70 वर्ष यांचं आयुष्य होतं. त्याला कारण आहे, खिशात मोबाईलच नव्हता ना. एकमेकाप्रती आवड होती, एकमेकाबद्दल आस्था होती. आस्था हे निघून गेलं सगळं आता. माणसाला सगळ्यात मोठा रोग कोणता झाला असेल तर चिडचिडा स्वभाव झाला माणसाचा मोबाईलमुळं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक माणसाला आजार झाला, अटॅक. अटॅक इज अ नॉट अ डिसीज,
इट इज सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक म्हणजे काय, रोग आहे का? हे मानसिक तणाव आहे, मानसिक तणाव. हा तणाव नव्हता जुन्या काळातल्या पिढीला, हा आनंद होता. झोपडीत जरी माणसं पडली नानाच्या काळातली, असा शरीराचा वाडा असू द्या, त्या वाड्याच्या शेजारी जरी भुईला पडली तर आसमानाकडे पाहिलं तरी आनंद वाटायचा. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत हे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याच वेण हावे, ताऱ्याच वेण हावे हो आजो मोबाईलनं जग जोडलं गेलं पण माणसं लांब गेली. नानांचं वैशिष्ट्य एकान पुढं सरका, माणसं जोडण्याची कला कोणाकडनं शिकायची तर या जुन्या पिढीतल्या नानांच्या काळातल्या माणसांकडनं शिकायची. हृदयात गरिबीची जाण होती, बोलण्यात नम्रता होती, ओठात गोडवा होता. मी नेहमी कीर्तनातनं सांगतो, ज्याला मोठं व्हायचं त्यानं दोन गोष्टी शिकायच्या. ज्याला व्यापार क्षेत्रात मोठं व्हायचं त्यानं डोक्यावरती बर्फ ठेवायचा आणि ओठात गोडवा ठेवायचा. जुन्या काळातले दिवस आता निघून गेले. मी बघून गेलं आणि मी बघून गेल, कुणी कुणाला बघून घेत नाही. जन्म देणाऱ्या माय बापाला जर लेकरू घाबरत नसेल तर तुम्हाला मला घाबरणार आहे का? बोला. माझी विनंती आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी त्याचा उल्लेख केला, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. भला मोठा पुराला माऊली म्हटले, ताट मानानं जगणारी माणसं निघून गेली आणि जी माणसं नम्र राहिली, नम्र ती माणसं वाचली. आणि त्या माणसाला माऊलीने उपला दिली लव्हाळा. पूर आला की लव्हाळा नम्र झाला आणि पूर ओसरला की लव्हाळा उठून उभा राहिला. ही कला जुन्या काळातल्या माणसाकडनं शिकायची, माणसं जोडायची. ज्या दिवशी माणसं जोडाल त्या दिवशी तुम्ही निघून गेल्यानंतर जगाच्या डोळ्यातनं पाणी येईल आणि मुखातनं वचन येईल. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, पाठीमागं राहते. देहरूपानं जरी नाना आज आपल्यात नसले तरी त्यांची उत्तम कीर्ती आज त्यांच्या चिरंजीवाच्या रूपानं, त्यांच्या लेकींच्या रूपानं, त्यांच्या पिसाळ परिवाराच्या माध्यमातून आज आपल्यात जिवंत आहेत. कीर्ती रूपानं नाना आपल्या शिल्लक आहेत. पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणाजवळ त्यांचा आत्मा असेल, त्या आत्म्याला तुमच्या चरणात विलीन करून घ्या आणि परमेश्वरा नानांच्या पश्चात असणाऱ्या संपूर्ण परिवाराला उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य प्राप्त करू द्या, एवढी विनंती करून संप्रदायपूर्वक प्रेमाचं भजन विठोबार
मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग अभंगाचा पूर्वार्ध झाला. बरोबर एक 5-7 मिनिटात सेवा संपणार आहे. वाट्याला येईल त्या दिवशी सर्वस्वी संसाराची जबाबदारी त्याच्यावरती घालून बघा. दुःखातून पळ काढण्याचा प्रयत्न कराल तर महाराज म्हणले आज इथं दुःखाचा पाठलाग सुटल. मिरडे गावच्या कमानीजवळ दुःखाला ओव्हरटेक करून पुढे जाल तर नायगोमवाडीच्या कूलरजवळ दुःख पुढे उभा असेल. नायगोमवाडीतनं वडल्यात जाईपर्यंत तुम्ही दुःखाच्या पुढे असाल, दुःख तुमच्या पाठीमागं असेल. वडल्याच्या वड्यातनं जर तुम्ही दुःखाला क्रॉस केलं तर पुन्हा सोनवडीत दुःख तुमच्या पुढे दिसेल. हे दुःख पाठलाग सोडायचं नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा. महाराज दुखी, गायक दुखी, वाजवणार दुखी, टाळकऱ्यासहित पीटी मास्तर सुद्धा दुखी, बुका लावणारा दुखी, वाजवणार दुखी, शूटिंगवालाही दुखी, सुखी कोणी नाही. सज्जनगडावरती जा, समर्थ रामदास स्वामींचं मत आहे जगी सर्व सुखी. असा कोणी आहे विचारी मना तुची शोधून पाहे. सुखात न पळवाट निघणार नाही. जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार प्रामाणिकपणानं करायचा. माणसं जोडण्याची कला शिकायची. पुण्यस्मरणातनं काय शिकायचं असतं? पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ असतो त्यांचं स्मरण केल्यानं आम्हाला पुण्यता प्रदान होते आणि प्रदान झालेली पुण्यता आम्ही फुलांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिमेवर अर्पण करतो. याचं नाव आहे पुण्यस्मरण. बाकी जीवनचरित्र तुम्हाला सगळ्याला चांगलं माहित आहे, पण नानांचं स्वभाव वैशिष्ट्य एका वाक्यात आहे. एका वाक्यात थापटाका. मुखात सुखाची साखर घेऊन जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीला कपाळी टिळा तुझे डंडारा साठी. बनक भीतीची नवती भवती आधार रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाचा होदीचा सारंग रपला. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. ज्या माणसाला गेल्या वर्षी कळलं नाना निघून गेले त्यांच्या डोळ्यातनं पाणी निघून आलं. कर्तृत्ववान माणसं असतात ज्यांची समाजाला गरज असते, माऊली त्याला आयुष्य कमी देतात. आता ज्ञानोबा माऊलीची समाजाला आजही गरज होती, पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलीला नेहला कळी काळे आला. सज्जन माणसाला आयुष्यमान कमी आहे. 18व्या वर्षी मुक्ताबाईनं 2 बोटं केली ती 16व्या वर्षी, तर 2 वर्ष कळी काळ थांबला. पुन्हा 18व्या वर्षी आला कळी काळ. ज्ञानोबा माऊलीच्या भावानं म्हणजे सोपान काकानाशी 2 बोटं केली. कळी काळाला वाटलं 20व्या वर्षी या म्हणतात काय. दोघाही भावंड मागा झाली आणि पुन्हा 22व्या वर्षी कळ काळ आला. 20व्या वर्षी तर निवृत्तीदादा नावाच्या भावानं 2 बोटं केली. कळी काळ म्हणला 2 भावासाठी थांबलो होता, 3ऱ्यासाठी थांबायला अडचण आहे का. 22व्या वर्षी कळी काळ आला न्यायला तर तिघही भावंड ज्ञानोबा माऊलीची पुढे गेली आणि कळी काळाला 2 हात जोडून सांगत होती, कळी काळा माझी विनंती आहे तुला. 2 बोटं करण्याचा सांगण्याचं तात्पर्य 2 वर्ष थांबासं नव्हतं. जोपर्यंत आकाशात चंद्र आणि आकाशात सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानदादाची समाजाला गरज आहे. पण 22व्या वर्षी कळी काळ ज्ञानोबा माऊलीला घेऊन गेला. नामा भले आता
बस जसं ज्ञानोबा माऊली कमी वयात निघून गेले तसं पिसाळ परिवाराच्या अंतकरणात खेद असेल. कष्ट करण्याचे दिवस होते तेव्हा आमच्या पिसाळ परिवाराच्या वाट्याला फक्त आणि फक्त कष्टच देवानं दिलं. पण आता आमची आमच्या आशीर्वादाची आणि कौतुकाची थाप परमेश्वर निघून घेऊन गेला. हे आमच्या वाट्याला नाही. सुप्रसिद्ध अभिनेता आहे रितेश देशमुख, त्याचं नाव आहे, सगळ्याला माहिती आहे. तो बिग बॉस नावाच्या मालिकेत दिग्दर्शन करायला तो होता, अँकरिंग करायला. तर रितेश देशमुखच्या बापाची आठवण आली. हे 2 मिनिटं ऐका आणि जय विठ्ठल घ्या. काय असतं बापाचं जाणं. तर बापाची आठवण आलेला रितेश देशमुख नावाचा अभिनेता. हे नीट कान देऊन ऐकलं तर माझी भाषा कळेल. मी नेहमी तरुण पोरांना सांगत असतो, नट नटीला आदर्श मानू नका. काळ बदलला. नवीन व्यवसायाची सुरुवात करता तर नट नटीला बोलवू नका, पुढाऱ्याला बोलवू नका. मग आपल्या नवीन व्यवसायाचं उद्घाटन आपल्या मायबापाच्या हस्ते करा. का? नट नटी कमी कपडे घालून आम्हाला अट्रॅक्ट करतात आणि मायबाप कमी कपडे घालून आम्हाला प्रोटेक्ट करतात. हा दोघातला फरक आहे, लक्षात ठेवा. बस अट्रॅक्ट करणं प्रोटेक्ट करणं यात फरक आहे. तसं रितेश देशमुखला आठवण आली, बापाची कपाट उघडलं, सगळं साहित्य पाहिलं, सगळं बापाचं. विलासराव देशमुख बापाच्या जॅकेटाकडे पुराणं पाहिलं तर बापाची आठवण आली. माझं दोनही चिरंजीवांना सांगणार, नाना होते तोपर्यंत नाना ज्या ज्या वस्तू वापरायचे त्या वस्तूकडे पाहिलं तर आज तुम्हाला आठवण येईल. नाना जिथं बसायचे तिथं गेला तुम्ही तर तुम्हाला वाटेल माझे नाना इथं बसायचे. जे शेतात नाना काम करायचे तिथं गेला तरी तुम्हाला आभास होईल आमची नाना इथं काम करायचे. डोंगराच्या आड गेलेला सूर्य सज्जन हो दुसऱ्या दिवशी सकाळी उगवतो, पण मातीच्या आड गेलेला आमच्या पिसाळ परिवारातला सूर्य आता उगवणार नाही. तो मावळला, तो आता पुन्हा उगवण्यासाठी नाही मावळला. बापाचं जॅकेट पाहिलं रितेश देशमुखनं आणि जॅकेटात स्वतःचा हात घातला. बापाची अंगठी, बापाचं घड्याळ, सगळ्या गोष्टी बापाच्या वापरल्या आणि डोळे बंद केले. बाबा तुमचा रितेश देशमुख आज महाराष्ट्रात नाही जगात प्रसिद्ध झाला. एक जाहिरात करायची बाबा तर 3 कोटी रुपये तुमचा पोरगा घेतो. पण बाबा माझी विनंती आहे तुम्हाला कौतुक वाटत नाही का हो पोराचं? आणि वाटत असलं तर तुम्ही आशीर्वाद द्यायला या ना बाबा माघारी. तर अंतकरणातला विलासराव देशमुख नावाचा बाप जागा झाला. नीट ऐका सज्जन हो. विलासराव देशमुख साहेब म्हणत होते, बेटा वाटतं ना मला आशीर्वाद द्यायला यावं, पण एकदा मेलेला माणूस कुठं माघारी येतो का? नाही बाबा, काही झालं तरी आज तुम्हाला यावंच लागतं. डोळे बंद केले, बापाशी संवाद केला आणि पुन्हा डोळे उघडले तर स्वतः जॅकेट घातलेला, जॅकेटातला हात स्वतःचा दिसला. रितेश देशमुखला वाटलं एका मिनिटासाठी माझा बापच आला की काय माझ्यासाठी. जॅकेटही बापाचं, घड्याळही बापाचं, अंगठी बापाची, बापासारखा गोरा गोमटा हात. पोरानं बापाच्या जॅकेटातला हात पाहिला, वाटलं बाप माझ्यासाठी आला. ऐका सज्जन हो, आठवण आवाज देते, स्पर्श मिळत नाही. एका स्पर्शासाठी तरसणारा रितेश देशमुख नावाचा अभिनेता बापाचा हात समजून स्वतःचा हात उचलला आणि स्वतःच्या डोक्यावरनं असा फिरवला. हे व्हिडिओत मी पाहिलं. आणि डोक्यावरनं हात फिरवता फिरवता त्यानं खाली लिहिलं होतं, आठवण आभास देते, स्पर्श मिळत नाही. माझी विनंती आहे बसलेल्या समाजाला, कोट्यवधी रुपयाची संपत्ती त्याच्या घरी आहे, लक्ष्मी पाणी वाहते एवढी संपत्ती आहे, काय कमी आहे का हो? एक जाहिरातीचे जर 3 कोटी घेतात तर मग संपत्तीची काही कमी आहे का? एवढी संपत्ती असून सुद्धा अजूनही गेलेल्या बापाची आठवण का येत असेल? त्याला कारण आहे, बापाची संपत्ती महत्वाची नाही लेका, त्याचं अस्तित्व महत्वाचं असतं. आशीर्वाद द्यायला घरात कोणीतरी लागतं. ही जुनी काळातली माणसं म्हणतात, अपेक्षेपेक्षा कधीतरी जास्त मिळतं, ओळखून जायचं. एक तर आपल्या कर्तव्याचं फळ आहे कर्तव्याचं, नाही तर आपल्या वाडवडिलाच्या आशीर्वादाचं बळ आहे. जुनी माणसं ट्रॅक्टर चालवतात, तुम्ही बऱ्याचदा ट्रॅक्टरवरती लिहिता बघा, आई वडिलांचा आशीर्वाद, मायबापाचा आशीर्वाद. किती समाजाच्या विरोधात जा, किती भाषणं ठोका, किती बी अंधश्रद्धेव बोला. अंधश्रद्धेव 2 तास बोलला, अंधश्रद्धा, देव नाही, देव नाही, देव नाही, देवच नाही, 2 तास बोलला, 2 तास. आणि मग गावातला एक पुढारी उठला, काय राव म्हणले तुमचं भाषण, 1 नंबर तुमचं भाषण. देव नाही म्हणला, माझ्या गावातली माळ आजपासून मी काढून टाकतो तुमच्या भाषणामुळे. देवच नाही म्हणताना पटली तुमची भाषा, पटले तुमचे उद्गार, काय तुमचं भाषेवरती प्रभुत्व, काय तुमची भाषा, 1 नंबर राव तुमची भाषा. देव नाही म्हणला, देवच नाही म्हणला, कसं काय तुम्हाला बोलायला जमलं इतकं भारी? हे म्हणले काय नाही हो, देवाचा आशीर्वाद. हे ज्याला कळल त्याला धन्यवाद आहे, ज्याला कळत नाही त्यांना फुलं टाकून जीवन जा. 2 तास देव नाही या शब्दावर भाषण केलं आणि कसं काय जमलं म्हणल्यावर म्हणलं देवाचा आशीर्वाद. तसं तुम्ही किती माना, मायबाप नाही, मायबाप नाही, मायबाप नाही, छाती ठोकून सांगतो, माझा वारकरी संप्रदाय त्या तत्वावरती उभा आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राही रावी तेवरी. हे तत्व कशाचं आहे? सकळ तीर्थाचे धुरे
जे का माता पितरे तया सेवेचे किर शरीरे लोन कीजे. म्हणून संकल्प करायचा नानाच्या वर्षश्राद्ध झाला. जे विठ्ठल घ्यायचं पहिला संकल्प नानांनी जे दिलं त्याचं संरक्षण परिवारनं करावं. काय संकल्प आहेत बघा. गए होय वापस कभी आते नाही, वापस आती है उनकी याद. गेलेली माणसं नाही माघारी यायची. काय पत्नीनं समर्पण दिलं मालकासाठी, काय आईनं कर्तबगार पोरगा जन्माला घातला. स्त्री जातीचं समर्पण. आजच्या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे. माझी विनंती आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणू नका. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना नीट आहे का, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणूच नका. तिळगुळ घ्या आणि खरं बोला असं म्हणा. किती दिवस गोड गोड बोला म्हणता, तोंडावर गोड बोलता आणि मागं शिवे देता. कुठपर्यंत अशी मित्र जोडता. मैत्रीच्या नावाखाली गोळा केलेलं भंगार आज मकर संक्रांतीच्या दिवशी बाजूला काढा. तिळगुळ द्या हातावर आणि खरं बोला म्हणा. खरं बोलायला शिकवतात त्याला मायबाप म्हणतात. समर्पण हे पत्नीचं. संकल्प करा, संरक्षण करा. मग नानांनी जे दिलं, काय काय दिलं, परंपरा दिली, संस्कार दिले, कर्तबगार पोरं जन्माला घातली, संपत्ती दिली, परंपरा दिली, जगायला शिकवायचं बळ शिकवलं बापानं. या सगळ्या गोष्टी जपून ठेवा, पुन्हा पुन्हा मिळायच्या नाही. एक पोरगं इंग्लिश मिडियमला घातलं तर त्याला 30,000 रुपये वार्षिक फी आहे. माझी समाजाला विनंती आहे, नानांनी लहानपणापासून जे जे काही शिकवलं असेल त्या सगळ्या गोष्टी जपून ठेवा. समर्पण गोष्टीचं शब्द नीट ऐका. त्यागन समर्पण हे आपल्या आईनं केलंय, त्यागन समर्पण नानांच्या पत्नीनं केलंय. आपण एकच करायचं, दिलेल्या संस्काराचं संरक्षण करायचं. 3 स. पहिला स संरक्षण करा, दुसरा स संवर्धन करा. संवर्धन करा म्हणजे वाढ करा, संपत्तीत वाढ करा, संस्कारात वाढ करा, दिलेल्या गोष्टी विसरू नका, परंपरेत वाढ करा. आणि संकल्प क्रमांक शेवट, जे दिलं त्याचं संक्रमण करा. नानांनी तुमच्यावर संस्कार केले, तुम्ही तुमच्या पोरांवरती करा, ती पोरं त्यांच्या पोरावरती करे. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीपर्यंत विचार जाणे, याचं नाव आहे संक्रमण. पहिलं संरक्षण, दुसरं संवर्धन, तिसरं संक्रमण. 3 गोष्टी झाल्या की नानांना जिथं कुठं असतील तिथं त्यांचा आत्मा मुक्त होईल. ज्ञानेश्वर नवरात्र महाशिवरात्र सारखं वेगळं नाही. हा, घरातल्या आई नावाच्या देवीची पूजा करा, नवरात्र साजरी. आणि घरातल्या बाप नावाच्या देवाची पूजा करा. महादेवाला पूजलं की महाशिवरात्र साजरे घरातल्या, आणि घरातल्या आईला पूजलं की नवरात्र साजरे. आपलं का वेगळं लागतं का बोला. ही सगळी तीर्थ आपल्या एका घरात आहेत. आणि तुम्ही ते सगळेजण सुज्ञ असल्या कारणाने त्या गोष्टीचं संकल्पन कराल, आचरणात आणाल अशी अपेक्षा आजच्या चरणी करतो. पत्नीचं समर्पण फार मोठं आहे, लेकरांचं समर्पण फार मोठं आहे. निघून गेलेल्या नानांच्या चरणी माझा माथा टेकवतो. एखादा शब्द अपशब्द गेला असेल, पायच्या अंतःकरणाला क्षमा करण्याची अपेक्षा करतो. सर्व नातेवाईक, गण, गोत, मित्र, परिवार या सर्वांच्या पवित्र चरणाला स्पर्श करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिला, पण तुमच्याही चरणावरती माझा माथा टेकवतो. एखाद्याच्या लग्नाला नाही जाता आलं तरी चालतं, एखाद्याच्या वाढदिवसाला नाही जाता आलं तरी चालतं, पण 2 ठिकाणं असे जिथं जायला कधी चुकवायचं नाही. एक पहिलं ठिकाण आहे माती देण्याचा विधी, त्याला आपण म्हणतो दहन विधी. आणि दुसरं ठिकाण आहे वर्षश्राद्ध. दहन विधीला आणि वर्षश्राद्धाला जायला कधी चुकवायचं नाही, कारण हा प्रसंग तुमच्या माझ्या वाट्याला बी येणार आहे. अमर होऊन कुणी अमर पट्टा बांधून काय जन्माला आला नाही. सगळे त्या जायच्याच वाटेवरती जन्माला आले. 2024 सालात तर मोठमोठी माणसं गेली. तबला पोरका झाला, तबला झाकीर हुसेन निघून गेले. अर्थव्यवस्थेचा कणाच कोलमडला. अर्थमंत्री निघून गेले जुने. आपल्या अर्थव्यवस्थेचे पंतप्रधान होते जुन्या काळातले, अर्थतज्ञ होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते, निघून गेले. हो, मोठमोठी माणसं निघून गेली. 200 लोक तुम्ही जे पाहिजे असतील. तपासासाठी धन्यवाद आहे. आजचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून युट्यूबला प्रक्षेपित करण्यात येणार आहे. कीर्तनकार जर कुठं चुकला असला, त्याचा स्वर कुठं हुकला असला, त्याच्या बोलण्यात जर कुठं चुका झाल्या असल्या, बुवाच्या जर कानाला धरायचं असेल तर मग ते युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघायचा. तसं त्यांनाही धन्यवाद आहे. कीर्तनकारला सेन्स असावा आणि कॅमेराला लेन्स असावा. त्या दोन्ही गोष्टीचं समीकरण आहे बरं का. बोलताना सेन्स पाहिजे आणि शूट करताना लेन्स पाहिजे, तेव्हा जवळचं लांबचं कळतं. असं म्हणून त्यांनाही धन्यवाद. आमचे हरिभाऊ महाराज काशी दादा, हे सगळे गुरुकुलचे विद्यार्थी अभिजित आरती
यांचं सुश्राव्य कीर्तन झालं. या कीर्तनाला आणि कैलासवासी यशवंत विरू पिसाळ यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आज दाजींना जाऊन 1 वर्ष झाली. या 1 वर्षामध्ये पिसाळ परिवार दुःखसागरात बुडून गेला होता. एक कर्तव्य आणि कृतज्ञता म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या दुःखाला सावरण्यासाठी गेले वर्षभर या कुटुंबियाला भेट देऊन त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी वेळोवेळी या परिसरात त्यांच्या परिवारासोबत येऊन त्यांना समजावण्याचा आणि आधार देण्याचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल पिसाळ परिवार सदैव आपला आभारी राहील. मृदुंगमणी रितेशजी महाराज यांचा या ठिकाणी पिसाळ परिवाराच्या वतीनं आदर सत्कार होत आहे. रितेशजी महाराज आपण पुढे या. उद्याच्या पिढीतील अनेक सांप्रदायिक सेवा घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तरुण पिढीतील गुरुकुलचे विद्यार्थी यांना अतुल्लाप्पा गोखले यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी देण्यात आली. मी महाराजांना विनंती करतो की आपण 1100 रुपयाचं हे दान स्वीकारावं. गुरुकुलचे हे विद्यार्थी भविष्यामध्ये या परिसरामध्ये आध्यात्मिक वातावरण तयार करत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची आठवण येते. असे आणि त्यांना साने बरकडे आणि बनुबाई सोमा बरकडे यांच्या स्मरणार्थ मंगल लकडे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. गुरुकुल विद्यार्थ्यांच्या मदतीकरता त्याचा त्यांना स्वीकार